मित्रांनो दिवस मावळाचा टाइम झालाय. दिवस मावळतो, एक 10-15 मिनिटात दिवस मावळेल. तर मस्त वेळ आहे दिवस मावळाची. आता मी आलो आंब्याच्या शेतात. तर आपले आंबे उतरायचे चालू आहेत. तर इकडं आली आई जी पहाड खाते. पप्पा इकडं आंब्याच्या खाली आहेत. ओम आंब्यावर आहे. ओमचं वजन कमी आहे ना, तर फांट्या मोडत नाहीत आणि त्याला झाडावर चढायला पण येतं. त्याच्यामुळे तो काळजीपूर्वक करतो. आणि जर मोठं झाड असेल तर मी वेंगतोच, पण छोट्या छोट्या फाट्यात ना त्याचं वजन लहान आहे. त्याच्यामुळं ओमला चढवले झाडावर. पप्पा इकडे खाली आंबे घेत आहेत ओमकून. आणि इकडं आपण कॅरेटमध्ये असे आंबे काढून ठेवलेत. ओम वर चढलाय ना स्पेशल, तर असेच आंबे तोडतो ओम ह्याच्यासहित, म्हणजे देठासहित. तर आंब्यांचा एकमेकाला रुचकाचा डाग पडत नाही. जर आंबा इथनं फळापासून जर तुटला नाही, ह्या डेटापासून माझा अंगठा लागत इथून, तर रुचिक बाहेर येतो आणि रुचकाचे डाग पडतात आंब्याला. त्याच्यामुळं हे सगळे ह्यांचे देठ पण घेतलेत, वरनं घेतलेत ना, त्याच्यामुळे डाग वगैरे पडत नाहीत. तर अशा आपण त्यांना आदळून न देता, ओमने आंबा टाकल्यानंतर पप्पा हातात घेतात. मग आंबा न आदळता आपण कॅरेटमध्ये ठेवतो, म्हणजे खराब वगैरे होत नाही. आंब्याला मार लागले, आंबा व्यवस्थित पिकत नाही त्या जागेवर. तर आणि काय व्हायला होतं, तर आपल्याला थोडेसे मुलं पण त्रास द्यायला लागले होते. आंबे लईच मोठे चालले होते, लोक घेऊन चालले होते. त्याच्यामुळे आपण एकदमच उतरले सगळे. मी व्हिडिओ बनवला नाही. मागच्या 2-3 दिवसात आपण खालच्या साईडचे 2-3 आंब्याचे झाडं उतरलेत. आज इथले उतरले 2-4 आणि उद्याच्याला वरच्या साईडचे उतरायचे आहेत. हा समोर जो आपण मोठं झाड बघतोय ना, तर ह्या मोठ्या झाडाचे आंबे उतरायचे राहिले. त्याचे म्हणजे वरचे राहिले, जे खाली गळफांदेल होते, तर ते उतरवलेत. तर हे पण असे स्टोअर करून ठेवलेत कॅरेटमध्ये. तर त्या जे अगोदर गळफांद्याचे खालचे आंबे तोडलेत ना, तर त्या आंब्याखाली पण एक कॅरेट भरून ठेवलं आहे. पण त्या आंब्याचे वरचे आंबे तोडायचे राहिलेत. आणि यावर्षी कसं पाऊस कमी आहे ना, म्हणजे पाणी कमी आहे ह्या शेतात. आपण नंतर काही पेरलं नाही, भिजवलं नाही ना, तर त्याच्यामुळे आंब्याची साईज आहे ना लहान आहे. तर त्याच्यामुळे आंब्याची साईज लहान आहे. नाही तर दरवर्षी, मागच्या वर्षी हे 2 आंबे आहेत ना, माझे 2 बोट लागलेले, त्या 2 आंब्यांचं मिळून 1 आंबा होता. एवढे आंबे होते. तर मी गेल्या वर्षी एक व्हिडिओ पण बनवला होता. तर त्याच्यात तुम्ही बघू शकता की त्या आंब्या एवढा होता, म्हणजे 300-350 ग्रामचा आंबा, 200, 250, 300, 350 ग्रामचा एक आंबा. एवढं मोठाले आंबे पोचले होते. कारण की आपले झाड पण मोठाले आहेत ना, बाग लावून बरेच वर्ष झालं. तर बाग लावल्यानंतर असेच दुष्काळ पडून वगैरे टुटाळ झालेले तिथे सगळे. नाही तर आपण टोटल 100 आंबे लावले होते केशरचे आणि 7-8 सिंधू आंब्याचे लावले होते. तर सिंधू हा समोर एक झाड दिसते ना, तर एकच राहिलेलं आहे. तर मस्त दिवस मावळाची वेळ आहे आणि आम्ही इकडं चौघं पण आलो तर आंबे उतरायला. तर तिकडं आहे आंबे गोळा करते. पप्पा इकडं थांबले ओमवर आणि मी खातोय पहाड. तर आंब्याला पहाड लागलेला आहे आपल्या. तेव्हा आपण पहिला आंबा पिकले 2-4 प्रत्येक झाडाचे, तरच आपण झाड उतरवतो. तर हा पिकलेला आंबा आहे. तर मला म्हणजे मोह आवडला नाही. तर हा एवढं पूर्ण पाड नाही. पूर्ण पाड जर झाला असेल ना, पूर्ण पिकला, तर ह्याचा सॅफ्रॉन कलर येतो. आणि यावर्षी पाणी कमी ना, त्याच्यामुळे क्वालिटी पण थोडीशी कमी आहे. आणि माझ्या हातातला पाड हा पूर्ण पिकलेला नाही. मला मोह आवडला नाही, त्याच्यामुळे थोडा कच्चा त्यालाच मी खातोय. जर पूर्ण पिकलेला असेल ना, तर ह्याचा कलर एकदम सॅफ्रॉन होतो सगळ्यामधून. पण मला थोडं कंट्रोल नाही झालं, त्यामुळे मी लगेच फोडला. तर ह्याच्यातले 2-4 झाडं आपले उतरायचे राहिलेत. ते आपण उद्याच्याला परवा दिवशी उतरायचे. तर ज्यांना पॉसिबल आहे तर ते आपले आंबे खायला येऊ शकतायत. तरी एक आंबे पिकायला 7-8 दिवस लागतात. म्हणजे रूममध्ये ठेवून पिकवतो ना, तर त्याच्यामुळे जास्त वेळ लागतो आंब्यांना. तर आता व्हिडिओ मी इथंच बंद करतो. विदाऊट एडिटिंगच व्हिडिओ टाकणार आहे. तर तसा माझा अवतार तर काय दाखवण्यासारखा नाही आहे. चला व्हिडिओ बंद करतो.